विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी NMMS परीक्षेसाठी गणित ह्या विषयाचा अभ्यास करत असताना चक्रवाढ व्याज या घटकावर सविस्तरपणे माहिती मिळवणार आहोत। सुरुवातीला चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर आपल्याला सरळ व्याज माहित असलं पाहिजे। मग मागील इयत्तांमध्ये कुठेतरी आपण सरळ व्याजाचं सूत्र शिकलोय। सरळ व्याज कसं शोधून काढायचं ते शिकलोय। सरळ व्याजाची गणना कशी करायची ते आपल्याला माहिती आहे। मग बघा, सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहित आहे, स बरोबर स म्हणजे सरळ व्याज, म गुणिले द गुणिले क भागिले 100। याच्यात म काय असतो आपल्याला माहिती आहे, म म्हणजे मुद्दल, द म्हणजे व्याजाचा दर ज्याला आपण दशा असं म्हणतो। त्यानंतर क म्हणजे मुदत जी वर्षांमध्ये दिलेली असते किंवा महिन्यांमध्ये दिलेली असते, अर्धवार्षिक असते, वार्षिक असते, तिमाही असते, सहामाही असते। अर्धवार्षिक म्हणजे सहामाही असते, तिमाही म्हणजे 3 महिन्यांची मुदत असते, तसंच वार्षिक म्हणजे 12 महिन्यांसाठीची मुदत असते। तर अशा पद्धतीने हा झाला तुमचा क। आता चक्रवाढ व्याज म्हणजे काय? मग तर चक्रवाढ व्याज म्हणजे काय? व्याजावर व्याजाची आकारणी करणे, व्याजावर व्याज आकारणी करणे म्हणजेच चक्रवाढ व्याज वसूल करणे असं आपण म्हणू शकतो। व्याजावर व्याज म्हणजे नुसतं मुद्दलावर व्याजच नाही, तर मुद्दलावर जे व्याज होतं त्या व्याजावर पुन्हा व्याजाची आकारणी करणे म्हणजे चक्रवाढ व्याज होय। मग या चक्रवाढ व्याजाचे सूत्र कोणती त्यांचा पण आपण परिचय करून घेऊया। चक्रवाढ व्याजासाठीचं पहिलं सूत्र आहे ए बरोबर पी गुणिले कंसात 1 अधिक R छेद 100 कंसाचा n भागात। याच्यात ए म्हणजे रास म्हणजेच मुद्दल अधिक व्याज। त्यानंतर पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे व्याजाचा दर ज्याला आपण दशादशे म्हणतो, आणि एन म्हणजे रक्कम जेवढ्या मुदतीसाठी घेतली तेवढी मुदत। या पद्धतीने आपण हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरून चक्रवाढ व्याज पद्धतीने रास काढू शकतो या सूत्राने। मग रास काढून झाल्यानंतर आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर चक्रवाढ व्याजाचं सूत्र आपल्याला माहित असलं पाहिजे। चक्रवाढ व्याज बरोबर रास मधून आपल्याला मुद्दल काय करायचंय, वजा करायचं, आणि वजाबाकी म्हणजेच काय, चक्रवाढ व्याज। तर एवढ्या सगळ्या सूत्रांचा उपयोग करून शॉर्टकट पद्धतीने पर्यायांचा उपयोग करून या घटकावर आधारित उदाहरणं कसे सोडवायचे त्यावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। सरावासाठीची काही उदाहरणं आपण समजून घेणार आहोत। तर चला बघूया, सराव संचामध्ये आपण जाऊया आणि सरावासाठीची उदाहरणं समजून घेत असताना पहिलं सरावासाठीचं उदाहरण काय दिलंय ते बघा। एका रकमेची अर्धवार्षिक चक्रवाढ व्याजदराने 1.1/2 म्हणजे 1.5 वर्षाची रास 11,91,016 रुपये व 2.5 वर्षाची रास 13,38,226 रुपये होते, तर व्याजाचा वार्षिक दर किती? तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, 1.5 वर्ष आणि 2.5 वर्ष 2 वर्षांची रास आपल्याला दिली आहे। यांची दोघांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला 1 वर्षाची रास त्या ठिकाणी मिळणार आहे। काय म्हणणार आहे? 1 वर्षाची रास, आणि त्या 1 वर्षाच्या राशीचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी व्याजाचा दर काढू शकतो। मग तो कसा काढायचा बघा, समजून घेऊया आपण। 2.5 वर्षाची रास वजा 1.5 वर्षाची रास म्हणजे त्या ठिकाणी 13,38,226। पहिलं उदाहरण बघा, 13,38,226 मधून 11,91,016 वजा करून घेऊया। 11,91,016 जर आपण वजा केले तर आपल्याला त्या ठिकाणी मिळणारे चक्रवाढ व्याज दुसऱ्या वर्षासाठीचं
मग बघा काय होईल, 0 1 2 7, 13मधून 9 गेले 4 आणि 13मधून 12 गेला 1, म्हणजे ज्याचा अर्थ असा 1,47,210 हे दुसऱ्या वर्षासाठीचं चक्रवाढ व्याज मिळालं. मग दुसऱ्या वर्षासाठीचं चक्रवाढ व्याज आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्यानंतर आपण काय करू शकतो, आता इकडे बघा, आपण या ठिकाणी काय करू शकतो, चक्रवाढ व्याजाचं रास काढण्याचं जे सूत्र आहे आपलं, त्या सूत्रात जर आपण किमती टाकल्या तर काय होईल, रास आपल्याला दिलेली आहे 13,38,226 बरोबर पी ची किंमत म्हणजे दुसऱ्या वर्षासाठीची मुद्दल आपल्याला या ठिकाणी दिली आहे 11,91,016. येतंय का लक्षात बघा, 11,91,000 काय मिळतंय आपल्याला 16. आपण या ठिकाणी चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरू शकतो आणि चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरून आपल्याला त्या ठिकाणी काय मिळणार आहे ते नीट लक्षात घ्या. हे झालं 1,47,210 हे झालं आपलं व्याज. मग आता व्याज काढल्यानंतर या ठिकाणी ही झाली ए ची किंमत, पी ची किंमत दिली आपल्याला 11,91,016 हे झालं मुद्दल आणि गुणिले कंसात 1 + r/100 आणि 1 वर्ष आहे म्हणून इथं यांची किंमत किती घेतली आपण 1. आता याला इकडे आणलं तर आपण याला हा काय करेल भागेल, म्हणजे काय होईल बघा 13,38,226 भागिले 11,91,016 बरोबर 1 + r/100. मग या ठिकाणी जर आपण अशा पद्धतीने भागाकार केला तर आपल्याला काय मिळतं बघा, हा 1 इकडे येईल म्हणजे तो वजा होईल, म्हणजे 13,38,226 छेदस्थानी 11,91,016 अधिकच्या ऐवजी आता या ठिकाणी काय होईल वजा 1 बरोबर इकडे होईल तुमचा r/100. आता हा 1 जर आपण वजा केला तर तिरकस गुणाकार करून आपल्याला वजाबाकी करावी लागेल, म्हणजे याचा अर्थ असा बघा 13,38,226 मधून हा 1 म्हणजेच याचा तिरकस गुणाकार केला तर 11,91,016 आपल्याला वजा करावा लागेल, म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते 1,47,210 भागिले 11,91,016 बरोबर r/100. हा 100 इकडे याला गुणेल बरोबर, म्हणजे आपल्याला r ची किंमत या ठिकाणी मिळेल, म्हणून r बरोबर 1,47,210 आणि त्याच्यावर पुन्हा 2 शून्य आणि भागिले 11,91,016 हा भागाकार आपल्याला करावा लागेल. आता एवढा मोठा भागाकार करत बसण्यापेक्षा आता बघा हे सूत्र पण आपल्याला वापरण्याची गरज नाही, जे सूत्र आपण या ठिकाणी वापरलं. आता थोडंसं शॉर्टकट पद्धत सांगतो बघा तुम्हाला. दोघं रासांची काय करून घ्यायची वजाबाकी आणि त्या वजाबाकीला त्या ठिकाणी काय करायचं, पहिल्या वर्षाची जी रास आहे ती दुसऱ्या वर्षासाठी आपण मुद्दल घेतो म्हणून त्याच्याने भागून घ्यायचं बरोबर, आणि त्याला या जी व्याज आपल्याला मिळालं त्याच्यावर 2 शून्य ठेवायचं, म्हणजे त्याला 100 ने गुणायचं आणि हा भागाकार करायचा, म्हणजे आपल्याला व्याजाचा दर मिळतो. काय सांगितलं लक्षात आलं का बघा, दोघं रासची वजाबाकी करायची, ती अंशस्थानी मांडायची, पहिल्या वर्षाची रास जी असेल त्याने तिला भागायचं आणि त्याच्यामधून त्याला त्या ठिकाणी 100 ने गुणून जे उत्तर मिळणार आहे ते आपले काय असणार आहे व्याजाचा दर. मग एवढा मोठा भागाकार करत बसण्यापेक्षा आता थोडासा अंदाज लावायला शिका बघा. या ठिकाणी पहिला आकडा 11 आहे, 11 ने आपण 147ला भागून बघतो, अंदाजित आपलं उत्तर कितीच्या जवळपास मिळतं ते पर्यायमध्ये आपण शोधायचा प्रयत्न करू. बघा 11 × 11 एकाने पूर्ण भाग जातो, म्हणजे या ठिकाणी पर्याय जो येतो 6 येणार नाही, 9 येणार नाही, राहिला आता 12 आणि 15. मग बघा 11 × 11 झाले, उरले 3 ठेवला 7, 37 झाले. 11 चौक 44 होता, 11 5 55 होतात, 55 खूप मोठा आहे म्हणून 15 उत्तर येणार नाही, म्हणजे याचा अर्थ व्याजाचा दर किती असेल 12 असेल आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. पुढचं उदाहरण बघा. 9% वार्षिक वाढ मिळून एका रकमेचे वर्तमान मूल्य 12,950.29 रुपये होते, तर 3 वर्षापूर्वी चक्रवाढ व्याजाने किती रक्कम गुंतवलेली असेल. आता या ठिकाणी पण आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरायचं आहे आणि चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरणं शॉर्टकट कसं वापरायचं ते लक्षात घ्या. एवढं वर्तमान मूल्य होतं म्हणजे ही रास दिलेली आहे, मग रासची किंमत डायरेक्ट आपल्याला लिहून घ्यायची. या ठिकाणी बघा
उदाहरण नंबर 2, 12,950.29 12,950.29 बरोबर. आता आपल्याला करायचं काय नेमकं बघा, तर आपल्याला इथं 100 आणि 9ची व्याजाचा दर आणि 100 यांची बेरीज करायची, बरोबर. आणि त्याला 100ने भागायचं आणि जेवढी मुदत असेल तेवढ्या वेळा त्याला मांडायचं. म्हणजे याचा अर्थ काय, या ठिकाणी काय मिळेल, हे झाला तुमचा रास. आता आपल्याला मुद्दल माहीत नाही, पी आपण जसा तसा ठेवतोय आणि 109/100 गुणिले 109/100 या ठिकाणी किती वेळा लिहायचं आपल्याला, 2 वेळा लिहायचं. मग आता 2 वेळा लिहून झाल्यानंतर या सगळ्या संख्या आपण इकडे आणतो. म्हणजे आपल्याला पीची किंमत जर काढायची असेल तर 12,950 भागिले 29 गुणिले 100 गुणिले 100 आणि भागिले 109 गुणिले 109. आता या ठिकाणी जर थोडासा आपण अंदाज लावला तर आपल्याला काय मिळणार ते बघा नीट. किती वर्षाचे मुदल आपल्याला विचारलेलं उदाहरण 3 वर्षापूर्वीचे वाटले. 3 म्हणजे अजून एक 109 आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे गुणिले परत 109. मग आता जर आपण अंदाज लावला तर बघा 999 आहे. 9चा घन जर आपण घेतला तर 729 येतो. मग आपण फक्त काय करून बघायचं, 109चा घन करून बघायचा. आणि 109चा घन जर आपण करून बघितला तर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एक 100 वाढतोय आणि तो 100 या ठिकाणी निघून जाईल बघा, कारण हे दशांश चिन्ह आहे. याला जर पूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर हा 100 निघतो आणि या ठिकाणी 12,950 आणि 29 असं उत्तर येतं. आणि 12,950 29 हा 109चा घन आहे, म्हणजे हे तिघं 109 कॅन्सल होतात. हा 12,950 29 पण कॅन्सल होतो आणि उरतं फक्त काय, 100 गुणिले 100 म्हणजेच 10,000 त्या ठिकाणी मुद्दल असेल असं आपण सांगू शकतो. येते का लक्षात काय केलं बघा आपण, 12,950.29 आणि त्याला एका 100ने गुणलं तर ते तुमचे काय होऊन जातात, या ठिकाणी होतात 1,00,000 आपलं 12,95,029 रुपये होऊन जातात, बरोबर. आणि त्याला 2 100ने गुणायचं आणि 109ने काय करायचं, भागायचं. आता या ठिकाणी मात्र आपल्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे की 109 3 वेळा जर आपण गुणून बघितलं तर या ठिकाणी 12,95,029 उत्तर येतं का. त्यासाठी अंदाज कसा लावला आपण बघा, 81 आणि 81 गुणिले 9 केलं तर 729 म्हणजे शेवटचा आकडा 29 मिळतोय. म्हणजे निश्चितपणे हा 109चा घन असला पाहिजे. म्हणजे वरचा संपूर्ण अंक 12,95,029ला 109ने 3दा भागितलं तर ते पूर्णपणे गायब होतात. म्हणजे उरतं काय, फक्त 100 गुणिले 100 म्हणजे 10,000 रुपये त्या ठिकाणी मुद्दल असेल. आणि 10,000 रुपये मुद्दल असेल म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर काय असेल, 1 असेल असं आपण सांगू शकतो. प्रश्न 4 बघा, एका यंत्राची किंमत 3 लाख रुपये आहे. प्रत्येक वर्षी ती रक्कम 10% घटते, तर 2 वर्षानंतर यंत्राची किंमत किती असेल. आता या ठिकाणी आपण सरळ व्याज पद्धतीने हिशोब करून उत्तर काढू शकतो. 3 लाखाला 10% म्हणजे पहिल्या वर्षी साधारणतः किती किंमत घटेल ते आपण काढून घेऊ शकतो. कसं काढायचं लक्षात घ्या, 3 लाख गुणिले 10 भागिले 100 म्हणजे 100 वरचे 2 शून्य आणि 3 लाखावरचे 2 शून्य गेले तर उत्तर काय मिळतं बघा आपल्याला, हे 2 शून्य गेले, हे शून्य गेले म्हणजे 3,000 झाले आणि 3,000वर 1 शून्य म्हणजेच याचा अर्थ असा, पहिल्या वर्षी 30,000ने किंमत घटते. मग दुसऱ्या वर्षी परत 30,000च्या 10%. बघा पहिल्या वर्षी काय करायचं, 3 लाखाच्या 10% काढलं, 30,000 आले, बरोबर. आता ही 30,000 घटली, पुढच्या वर्षी परत या 30,000च्या 10% घटेल म्हणजे 300 म्हणजे 3,000 घटतील. म्हणजे एकूण किंमत किती घटते, 30,000, बरोबर. आणि 30,000च्या पुन्हा 10% म्हणजे साधारणतः किती घटेल बघा, 3 लाखाला 30,000 झाले कमी, बरोबर. बघा पहिल्या वर्षी 30,000ने रक्कम घटली म्हणजे पहिल्या वर्षी त्या ठिकाणी संपलं त्यावेळेस
त्याची किंमत होती 2,70,000. आता या 2,70,000च्या पुन्हा 10% घटते, म्हणजे 2 शून्य गेले, म्हणजेच याचा अर्थ असा 27,000 रुपये पुन्हा दुसऱ्या वर्षी घडली. म्हणजे 30,000 आणि 27,000 57,000 रुपये किंमत घटते. मग 3 लाखामधून 57,000 गेले, म्हणजे साधारणतः बघा 2,43,000 रुपये एवढी त्या यंत्राची काय असेल किंमत असेल असं आपण सांगू शकतो. येतं का लक्षात? बघा 3 लाख रुपये त्या यंत्राची किंमत होती. पहिल्या वर्षी 10% कमी झाले, म्हणजे 30,000 रुपये कमी झाले, 2,70,000 आले. दुसऱ्या वर्षी परत 2,70,000च्या 10% म्हणजे 27,000 रुपये कमी झाले, म्हणजे 30 आणि 27 57,000 रुपये कमी झाले. 3 लाखातून 57,000 रुपये गेले, म्हणजे 2,43,000 रुपये किमतीला ते यंत्र त्या ठिकाणी विकलं जाईल, किंवा त्या यंत्राची 2 वर्षानंतरची किंमत 2,43,000 रुपये असेल. चक्रवाढ व्याजदराने एका मुद्दलाची 1 वर्षानंतर रास 18,150 व 2 वर्षानंतर रास 19,965 रुपये होते, तर व्याजाचा दर किती? आता बघा 1 वर्षानंतर रास एवढे होते, 2 वर्षानंतर रास एवढे होते, याची दोघांची वजाबाकी केली तर दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज मिळेल. आणि दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल आहे 18,150, जी पहिल्या वर्षाची काय असेल रास, त्याच्यावर व्याज आपण घेतो. व्याज अधिक मुद्दल दोघं मिळून जेवढी रक्कम होते तेवढ्या रकमेवर आपण दुसऱ्या वर्षासाठी व्याज घेतो. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं नीट लक्षात घ्या. बघा दुसऱ्या वर्षासाठीची मुद्दल आपल्याला मिळाली 18,150. आता दुसऱ्या वर्षाचं रास आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, 19,965 मधून 18,150 वजा केले. मग काय होईल बघा, 19,965 मधून 18,150 गेले, किती उरतील बघा, 1,815 रुपये याला चक्रवाढ व्याज दुसऱ्या वर्षासाठीचं. बरोबर. मग आता दुसऱ्या वर्षासाठीचं व्याज जर समजा 1,815 आले तर 1,815 बरोबर मुद्दल आहे तुमची 18,150 गुणिले व्याजाचा दर आपल्याला माहीत नाही, मुदत आहे 1 वर्ष भागिले 100, म्हणजे याचा अर्थ काय, 1,815 गुणिले 100 भागिले 18,150 बरोबर तुम्हाला मिळणारे व्याजाचा दर. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, 1,815 गेला, 1,815 गेला, म्हणजे व्याजाचा दर किती आला बघा, 10 रुपये दर साल दर शेकडा 10% दराने व्याज त्या ठिकाणी चक्रवाढ व्याजाचा दर असेल. लक्षात आलं का? बघा काय करायचं आपल्याला, फक्त यांची दोघांची वजाबाकी करायची. जी वजाबाकी आली त्याला 100ने गुणायचं आणि याच मुद्दलाने काय करायचं, भागायचं, आणि भागाकार किती येतो, 10 येतो. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. रुपये 6,000 मुद्दलाचे तिमाही चक्रवाढ व्याजदराने 9 महिन्याचे व्याज 945.75 रुपये होते, तर व्याजाचा दर प्रति तिमाही किती असेल? आता प्रति तिमाही असं विचारलंय. 9 महिन्यांची म्हणजे किती तिमाही होत आहेत, 3 तिमाही, 6,000 रुपये मुद्दल आहे. बरोबर. मग आता या ठिकाणी आपण काय करू शकतो, 6,000 रुपयाचं त्या ठिकाणी आपल्याला व्याज काढायचं असेल तर आपण साधारणतः प्रत्येक पर्याय घेऊन आपण पडताळा घेऊ शकतो. 6माही व्याजदराने 20% व्याजाचा दर तिमाही दिला आहे आपल्याला. हे सगळे पर्याय तिमाहीचे आहेत. मग 20% प्रमाणे जर आपण 6,000चे पहिल्या 3 महिन्यासाठीचं व्याज काढलं तर किती होईल साधारणतः बघा, याच्यावरचा 1 शून्य, याच्यावरचा 1 शून्य गेला, म्हणजे 600 गुणिले 2, 1200 इथं येऊन जात आहेत पहिल्या तिमाहीसाठी, म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला. येते का लक्षात? बघा कागदाच्या मदतीने समजून देतो. बघा 6,000 रुपयाला पहिल्या तिमाहीसाठी 20% व्याज दर घेतला तर काय होईल, हा 1 शून्य गेला, हा 1 गेला, हा 1 गेला, 600 गुणिले 2 म्हणजे 1200 रुपये पहिल्याच तिमाहीला होऊन जातात. आणि इथं 9 महिने मिळून पूर्ण 3 तिमाही मिळून 945 व्याज झालंय, म्हणजे पहिला पर्याय आपण घेऊ शकत नाही. दुसरा पर्याय घेतला तर 1200चे निम्मे म्हणजे 600 पहिल्याच तिमाहीला होऊन जाईल. बरोबर.
मग 600 जर आपण व्याज घेतलं तर 6,600 दुसऱ्या तिमाहीसाठी आलं आणि त्याला गुणिले पुन्हा 10% घेतलं तर 1 शून्य हा गेला, 1 हा गेला, 1 हा गेला, 660 झाले. म्हणजे 600 आणि 660 1260 व्याज होऊन गेलं दोनच तिमाहींमध्ये. म्हणून व्याजाचं दर आपण 10 पण घेऊ शकत नाही. 9 घेतलं. आता 9-54 होतात. 9-54 म्हणजे 540 पहिल्या सामाईसाठी आलं, पहिल्या तिमाहीसाठी, म्हणजे 6,540 झालं. आणि पुन्हा त्याचे 9% जर आपण काढायचं म्हटलं तर हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. काय होईल बघा, 9-36, हातच्याला 3, 9-5 45 आणि 3 48, हातच्याला 4, 9-54 आणि 4 58, म्हणजे 588.60 होतात. किती होतात? 588.60. आणि पहिलं होतं 660. म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी जवळपास 1200च्या आसपास व्याज होऊन जाते. म्हणून आपण 9% पण घेऊ शकत नाही. म्हणजे ज्याचा अर्थ असा, आपला व्याजाचा दर किती असेल? फक्त 5% असेल. आणि असेल की नाही त्याचा पण पडताळा जर तुम्ही घेऊन बघायचं म्हटलं तर बघा, पहिल्या तिमाहीसाठी 6,000च्या 5% आपण काढायचं म्हटलं तर 6×5 30 होतात. बरोबर? लक्षात येते का बघा? म्हणजे 6,300 झालं. 6,300च्या पुन्हा 5% काढायचं म्हटलं तर 2 शून्य गेले, 2 शून्य गेले बघा. 5-15 हातच्याला 1, 6×5 30 आणि 1 31, 315 झाले. 315 आणि 300 615 झालं. पुन्हा व्याज ते मिळवलं 6,000मध्ये, म्हणजे 6,615च्या पुन्हा 5% काढलं तर काय होईल बघा. 5×5 25, हातच्याला 2, 5×1 5 आणि 2 7, 6×5 30, हातच्याला 3, 6×5 30 आणि 3 33, 330.75. आणि त्याच्यामध्ये आपण मिळवले 615.00, म्हणजे 0.75 जसा तसा. हा 5, त्यानंतर हा 3 आणि 1 4, हा 6 आणि 3 9, 945.75 रुपये त्या ठिकाणी तंतोतंतच व्याज आपल्याला मिळतंय. म्हणजेच पर्याय नंबर आपलं 5%, सॉरी हे नाही, आपलं 5% त्या ठिकाणी चक्रवाढ व्याजाचा, तिमाही व्याजाचा दर असेल. 10,000 रुपयांचे 3 वर्षाचे 10% वार्षिक दराने होणारे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक किती असेल? आता या ठिकाणी बघा, 10,000चं सरळ व्याज जर आपण काढायचं म्हटलं तर 3,000 रुपये येतं 3 वर्षाचं. पहिल्या वर्षाचं त्या ठिकाणी व्याज मिळेल आपल्याला. बघा काय मिळतं, चक्रवाढ व्याजाचा हिशोब जर सरळ व्याजाचा हिशोब केला आपण तर हे 2 शून्य गेले 10,000चे, किंवा हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. बरोबर? राहिले किती या ठिकाणी? 1,000 गुणिले हे 3,000, म्हणजे 3,000 रुपये सरळ व्याज आलं. आता चक्रवाढ व्याज काढायचं म्हटलं तर काय होईल बघा, पहिल्या वर्षासाठी 10,000 रुपयाचं 10% दराने 1,000 रुपये त्या ठिकाणी व्याज होईल. किती झालं? 1,000. आता दुसऱ्या वर्षासाठी 11,000 रुपये मुद्दल झाली. 11,000 रुपयाचं जर आपण व्याज काढायचं म्हटलं 10% दराने तर 1,100 रुपये होईल. पहिल्या वर्षाचे 1,000, दुसऱ्या वर्षाचं 11,000, 2,100 रुपये झाले. आता पुन्हा 2,100 रुपयाचं 10%ने व्याज काढायचं म्हटलं तर 1,210 होईल. म्हणजे 1,000, 1,100 आणि 1,210. बघा, सरळ व्याज आला होतं आपलं 3,000 रुपये. चक्रवाढ व्याज काढायचं तर पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आलं 1,000 रुपये, दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आलं 1,100 रुपये, तिसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज आलं 1,210 रुपये. तिघांची बेरीज केली आपण 3,310, म्हणजेच 310 रुपये व्याजामध्ये काय झाला? फरक पडला. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक किती असेल? 1 असेल. 8वा प्रश्न बघा, एका गावाची लोकसंख्या 25,000 असून 2 वर्षानंतर 30,250 होईल तर लोकसंख्या वाढीचा प्रतिवर्षीचा दर किती असेल? आता बघा, प्रथम वर्षी मुद्दल होती 25,000, लोकसंख्या होती 25,000. 2 वर्षानंतर ती 30,250 झाली. 2 वर्षानंतर कितीने वाढली? 5,250ने वाढली.
कितीने वाढली? 5250ने त्या ठिकाणी तिच्यामध्ये काय झाली? वाढ झाली. मग साधारणतः 5250ने वाढ जायची असेल तर व्याजाच्या दराचा अंदाज आपण घेऊ शकतो. 25,000 आपण जर 8% व्याजाचा दर घेतला तर पहिल्या वर्षी 25,000चे 8% म्हणजे याचा अर्थ असा 250चे 8 पट म्हणजे 250 झाले तुमचे 500 आणि 500 झाले तुमचे 1000 आणि 1000 आणि 1000 झाले 2000 म्हणजे 27,000 होते. आणि 27,000च्या पुन्हा 8% आपण काढायचं म्हटलं दुसऱ्या वर्षासाठी तर साधारणतः किती होईल बघा? तर त्या ठिकाणी 27,000चे 8% काढायचं म्हटलं तर पुन्हा एकदा 270चे 8 पट आपल्याला करायचं आहे. म्हणजे 270 आणि 270 540 झाले. 540 आणि 540 झाले तुमचे 1080 आणि 1080 आणि 80 2060 2160 2100 आणि 2000 म्हणजेच त्या ठिकाणी होत आहेत तुमचे 2100 आणि 2000 साधारणतः 4160 एवढीच वाढ होते. आणि आपल्याला या ठिकाणी 5250 वाढ झालेली आहे. 10% घेतले तर काय होईल? 2500 लोकसंख्या पहिल्या वर्षी वाढेल. परत 2500च्या 10% परत 2500च्या 10% काढायचं म्हटलं तर साधारणतः 250 त्या ठिकाणी लोकसंख्या वाढेल. बघा 10% काढला आपण पहिल्या वर्षी किती होईल? 2500. दुसऱ्या वर्षी पुन्हा 2500च्या 10% म्हणजे किती होईल साधारणतः बघा? 2500 वरचे 2 शून्य गेले 25 250 म्हणजे 2750 कितीने वाढ होईल? नाही बघा या ठिकाणी काय होतं? पहिल्या वर्षीचा आपण हिशोब केला 25,000च्या 10% काढलं. 25,000च्या 10% जर आपण काढायचं म्हटलं तर हे 2 शून्य गेला हा एक गेला पहिल्या वर्षी 2500 झाले म्हणजे दुसऱ्या वर्षी 27,500 झालं. आणि पुन्हा याचे 10% जर आपण काढलं 1 शून्य हा गेला 1 हा गेला 2750 होईल. 2750ची वाढ होईल बरोबर. मग आता 2750 आणि 2500ची जर आपण बेरीज केली तर साधारणतः किती होईल बघा? 5 7 आणि 5 12 हातच्याला 1 बरोबर 5250 एवढी लोकसंख्या वाढते. म्हणजे आपला पर्याय नंबर किती असेल? 10 असेल. या पद्धतीने आपण लवकरात लवकर जेवढे आकडेमोड तुम्हाला पटापट येणार तेवढं त्या ठिकाणी तुम्ही पटापट गणित सोडवून पर्याय शोधू शकता. फक्त आपल्याला करायचं काय ते लक्षात घ्या. पहिल्या वर्षाचं त्या ठिकाणी सरळ व्याज काढून घ्या ते 2500 आले. आता 2500च्या परत 10% काढा 250 आले. म्हणजे दुसऱ्या वर्षी 2500च्या 2% म्हणजे 2500 अधिक 250 2750ने वाढ होते. आणि पहिल्या वर्षी 2500ने वाढ होते. म्हणजे साधारणतः 2500 आणि 2500 आणि 2750 म्हणजे 5250ने लोकसंख्येत वाढ होते. आणि बरोबर 30,250 मिळतंय. म्हणून पर्याय नंबर आपला 2 त्या ठिकाणी बरोबर येतोय. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 9वा. एका खेडेगावाची लोकसंख्या 20,000 आहे. पहिल्या वर्षी 10% वाढ झाली मात्र दुसऱ्या वर्षी 10% घट झाली. असे मानल्यास 2 वर्षाच्या शेवटी होणारी लोकसंख्या किती? असा प्रश्न आपल्याला आहे. 20,000च्या 10% वाढ झाली. 20,000च्या 10% म्हणजे 2000 वाढ झाली म्हणजे 22,000 लोकसंख्या झाली. आणि 22,000च्या 10% घट झाली म्हणजे 2200 घट झाली. म्हणजे किती घट झाली? 2200. मग 20,000 मधून 2200 आपल्याला वजा करायचे आहेत. 20,000 मधून आपलं 2200 मधून 2200 आपल्याला वजा करायचे आहेत. म्हणजे किती होईल बघा? साधारणतः लक्षात येते का बघा तुमच्या? पुन्हा एकदा समजून घ्या बघा. 20,000च्या 10% वाढ झाली म्हणजे 2000ने वाढ झाली म्हणजे 22,000 झाली. आणि 22,000च्या 10% घट झाली म्हणजे 2200ने घट झाली. म्हणजे याचा अर्थ 22,000 हे मुद्दल होतं दुसऱ्या वर्षासाठी. 22,000 मधून 2200 घटले म्हणजे साधारणतः किती घटले बघा? 22,000 मधून 2000 गेले 20,000 झाले आणि 20,000 मधून 200 गेले 19,000. त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की 19,800 एवढी त्या ठिकाणी काय असेल? त्या गावाची लोकसंख्या असेल. पर्याय नंबर 4.
प्रश्न 11 बघा, एका रकमेची चक्रवाढ व्याजदराने 3 वर्षाची रास 10,748 व 4 वर्षाची रास 11,712.80 आहे, तर किती रक्कम त्या ठिकाणी गुंतवणूक केली होती असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर सरळ सरळ यांची दोघांची आपण वजाबाकी करून घेऊ. बघा 11,712.80 वजा 10,748.00 यांची वजाबाकी केली तर आपल्याला व्याज मिळणार आहे 0.80 जसा तसा. 12मधून 8 गेले 4, 11मधून 5 गेले 6, 7तून 7 गेले 0 आणि इथं उरला 1,064.80. हे झालं तुमचं व्याज चौथ्या वर्षाचं. मग ते एवढं व्याज जर चौथ्या वर्षाला मिळत असेल तर साधारणतः मुद्दल किती असेल असा जर आपण हिशोब केला तर आपण काय सांगू शकतो बघा. मुद्दल किती असेल आपल्याला पर्याय दिले आहेत 4. पहिला पर्याय आहे 7,000. आता 7,000ला साधारणतः आपण त्या ठिकाणी 1,064 पेक्षा कमी व्याज तिसऱ्या वर्षाचं असेल, त्याच्यापेक्षा अजून कमी व्याज चौथ्या वर्षाचं असेल, आपलं दुसऱ्या वर्षाचं असेल आणि त्याच्यापेक्षा कमी व्याज साधारणतः त्या ठिकाणी पहिल्या वर्षाचं असेल. मग साधारणतः आपण 1,064 म्हणजे 4 वेळा 1,000 जर आपण मिळून बघितले तर 11,000 होतात आणि आपल्याला रास मिळते 11,712 बरोबर. पण 9,000 जर आपण घेतले तर 1,000 जर आपण 4 वेळा मिळवले तर 13,000 होऊन जातात. 7,500 घेतलं तर साधारणतः 1,000 जर आपण मिळवले तर 11,500 होतात. 11,712 आपल्याला दिलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की मुद्दल हे 8,000 रुपये त्या ठिकाणी असू शकतं असा आपण त्या ठिकाणी अंदाजित अर्थ लावू शकतो. आता 8,000 असेल, पहिलं वर्ष संपलं तेव्हा, दुसरं वर्ष संपलं तेव्हा, तिसरं वर्ष संपलं तेव्हा आणि चौथं वर्ष संपलं तेव्हा त्या ठिकाणी आपण मुद्दल 8,000 असेल तर रास बरोबर किती होणार आहे 11,712 म्हणजे 3,000 आणि काहीतरी थोडीशी रक्कम जास्त असेल. कारण बघा पहिल्या चौथ्या वर्षाला 1,064 मिळत आहेत, तिसऱ्या वर्षाला 1,000च्या जवळपास रक्कम मिळेल, दुसऱ्या वर्षाला 1,000पेक्षा कमी मिळेल आणि तिसऱ्या वर्षाला अजून त्याच्यापेक्षा कमी व्याज मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं साधारणतः 3,700च्या जवळपास त्या ठिकाणी व्याज मिळतं आहे एकूण. म्हणून मुद्दल 8,000 त्या ठिकाणी असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण सहजपणे अंदाज लावून उत्तर काढू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे बघा. पी, क्यू आणि आर या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही रकमा आहेत की क्यू हे पी वरील व्याज सरळ व्याज आहे. म्हणजे क्यू हे सरळ व्याज आहे आणि पी ही त्या ठिकाणी काय आहे मुद्दल आहे. पी हे सरळ व्याज आहे आणि आपलं क्यू हे सरळ व्याज आहे. थोडं बघा नीट, क्यू हे सरळ व्याज आहे आणि पी ही त्याच्यावर साठीची काय आहे मुद्दल आहे. त्यानंतर आर हे सरळ व्याज आहे आणि क्यू ह्या मुद्दलासाठी. मग आता नीट लक्षात घ्या बघा, या ठिकाणी सरळ व्याज क्यू आहे बरोबर. क्यू हे सरळ व्याज आहे आणि पी हे मुद्दल आहे. परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर आर हे सरळ व्याज आहे, क्यू या म्हणजे या व्याजावर हे व्याज त्या ठिकाणी मिळते. व्याजावर काय मिळते व्याज. मग आपण जर मांडणी केली बघा या ठिकाणी अशा पद्धतीची क्यू पी आर क्यू, तर या ठिकाणी क्यू आणि क्यूचा काय होणार आहे गुणाकार होणार आहे. म्हणजे क्यू वर्ग बरोबर पी आणि आरचा काय होईल गुणाकार. येत आहे का लक्ष बघा. पी ह्या मुद्दलासाठी क्यू एवढं व्याज आकारलं जाते आणि क्यू एवढ्या मुद्दलासाठी आर एवढं व्याज आकारलं जाते. म्हणजे याचा अर्थ असा बघा, तर पी आणि आरचा जर आपण गुणाकार केला, हे दोघं मुद्दल आहेत, तर क्यू एवढ्या दोघं व्याजांचा त्या ठिकाणी काय होणार आहे वर्ग. म्हणजेच क्यू वर्ग बरोबर पी आर. हा पर्याय आपला. प्रश्न 10 बघा. 15,625 रुपयाचे 8% वार्षिक दराने 1.5 वर्षाचे 6 व्याज गणनेने होणारे चक्रवाढ व्याज काढा. तर आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, ही रक्कम म्हणजे मुद्दल दिली, व्याजाचा दर दिलाय, पण हा वार्षिक आहे.
दीड वर्षाचे सहामाही व्याज गणनेने होणारे व्याज काढा असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे 8चे निम्मे आपल्याला 4 घ्यावं लागेल आणि 15,625चे पहिल्या तिमाहीचं, दुसऱ्या तिमाहीचं आणि तिसऱ्या तिमाहीचं असे 3 टप्प्यांनी सरळ व्याज काढून आपल्याला व्याज सहज काढता येऊ शकतो. पटापट फक्त आपल्याला गुणाकार करता आले पाहिजेत. बघा 10वा प्रश्न काय दिला आहे, 15,625चे 4% दराने होणारं सरळ व्याज किती असेल बघा. तर या ठिकाणी आपण काय केलं, 625 4 वेळा घेतले, 1250 झाले. 1250च्या दुप्पट केलं तर आपण 2500 झाले, म्हणजे 2500 आणि म्हणजे 62,500 आणि त्याच्यावरचे 2 शून्य गेले, म्हणजे पहिल्या तिमाहीला 625 व्याज आलं. पुन्हा या 625चे 4% जर आपण काढले तर 625 4 वेळा घेतले तर 2500 बरोबर. 2500 भागिले 100 म्हणजे 2 शून्य गेले. 25 रुपये पुन्हा वाढले, 650 झाले आणि ह्या 650चे पुन्हा 4% आपण काढले तर 1300. या ठिकाणी बघा 650 1300 आणि 2600 आणि 2600च्या भागिले 100 म्हणजे 2 शून्य गेले. 26 रुपये पुन्हा वाढले, म्हणजे याचा अर्थ बघा पहिले होते तुमचे 625 बरोबर, त्याच्यात 25 वाढले म्हणजे 650 आणि याच्यात पुन्हा 26 रुपये वाढले म्हणजेच त्या ठिकाणी 676. म्हणजे बघा पहिल्या तिमाहीला 625 व्याज आलं, दुसऱ्या तिमाहीला 25 रुपये पुन्हा वाढले म्हणजे 650 व्याज आलं आणि तिसऱ्या तिमाहीला 26 रुपये पुन्हा वाढले म्हणजे 676 व्याज आलं. मग 625 650 आणि 676 यांची तिघांची जर आपण बेरीज केली तर 1931 आपल्याला मिळतं आहे. आणि 9131 जर आपलं उत्तर असेल तर पर्याय नंबर आपला 951. 931 नाही, 951 म्हणजे पर्याय नंबर आपला किती असेल, 3 असेल. त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने चक्रवाढ व्याजाची गणना करू शकतो. फक्त करताना काय करायचं नीट लक्षात घ्या, हा वार्षिक व्याज दर आहे आणि गणना आपल्याला करायची 6 महिने, म्हणून याचे निम्मे करायला विसरू नका आणि पटापट याचे 4 पट करा. 100ने भागा, 2 शून्य गायब करा. पहिल्या तिमाहीसाठी, दुसऱ्या तिमाहीसाठी आणि तिसऱ्या तिमाहीसाठी या पद्धतीने आपण सहजपणे हिशोब करू शकतो. प्रश्न 14वा बघा, दर साल दर शेकडा 7 दराने 30,000 रुपयांचे चक्रवाढ व्याज 4,347 रुपये होते, तर कालावधी किती वर्षांचा असेल असा प्रश्न आपल्याला विचारला. तर साधारणतः 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष असं दिले. मग आपण पर्यायांची मदत घेऊन जाऊया. बघा 7% व्याजाचा दर आहे, 7×21 होतात, म्हणजे साधारणतः बघा हे 300 आणि 21 म्हणजे 7×2100 रुपये पहिल्या वर्षाचं व्याजदर झालं. आता 2100 झाल्यानंतर दुसऱ्या वर्षाचे जर आपण 2100चे पुन्हा 7% काढले, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 147 होतात बरोबर. म्हणजेच 2100 मध्ये 147 मिळवले, 2100 अधिक 147 2100 मध्ये मिळवले म्हणजे 2247 आणि यांची दोघांची आपण जर बेरीज केली तर 4 3 4 4,347 व्याज होतं 2 वर्षांसाठी. पहिलाच पर्याय आपला जमून गेला. बघा काय करायचं आहे, 7% प्रमाणे 30,000ची पहिल्या वर्षाचं व्याज आलं 2100 रुपये. आता 2100च्या पुन्हा 7% काढायचे, 147 झाले, ते 2100 मध्ये मिळून दोघांची बेरीज करायची. बेरीज केली की 4,347 एवढंच व्याज आपल्याला मिळतंय, म्हणून पर्याय नंबर आपला 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, शेवटचा 15वा प्रश्न, एका कारखान्याचा नफा 2 वर्ष सलग 20% प्रतिवर्षी याप्रमाणे कमी झाला. तिसऱ्या वर्षी नफा पुन्हा पहिल्यासारखा होण्यासाठी नफ्यात शेकडा किती वाढवावी लागेल. आता या ठिकाणी काय करायचं, पहिल्या वर्षी सलग 2 वर्षे 20% नफा कमी झाला. मग समजा आपण काय करूया, 100 रुपये त्या ठिकाणी आपण काय होतं समजा नफा होता असं समजू. सलग 2 वर्षी 20% कमी झाला म्हणजे 100च्या 20% कमी झाला म्हणजे 20 रुपये कमी झाला 100 मागे.
बरोबर. मग दुसऱ्या वर्षी त्याच्या पुन्हा 20% म्हणजेच 80 उरले. 80चे 20% काढला, 16 रुपये कमी झाला. किती रुपये कमी झाला? 16 रुपये. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, हे 20 आणि हे 16 36ने कमी झाला. कितीने कमी झाला? 36ने. मग आपल्याला पुन्हा पहिल्यासारखा नफा होण्यासाठी किती टक्केने वाढ करावी लागेल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. पुन्हा जेवढाच्या जेवढा नफा म्हणजे 100 रुपये नफा होण्यासाठी कितीने वाढ करावी लागेल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मग 100ला 100 नफा होण्यासाठी हा 36 रुपये त्या ठिकाणी काय झालेला आहे? तोटा झाला आहे. नफा कमी झालेला आहे 36ने. मग या ठिकाणी आपल्याला जर पुन्हा तेवढाच्या तेवढा नफा पाहिजे असेल तर काय करावं लागेल? बघा, पहिल्या वर्षी 20% तोटा झाला, दुसऱ्या वर्षी 20%चे 20% म्हणजे 16 रुपये तोटा झाला असं आपण समजू. बघा, आता पहिल्या वर्षी 20 रुपये तोटा झाला, दुसऱ्या वर्षी 16 रुपये तोटा झाला, तिसऱ्या वर्षी आता बघा हा पूर्ण तोटा पण भरून निघाला पाहिजे आणि पुन्हा अजून 20% वाढ झाली पाहिजे. एवढं घट झाला होता पहिल्या वर्षी, एवढा घट झाला होता दुसऱ्या वर्षी, आणि एवढी वाढ पुन्हा झाली पाहिजे. म्हणजे बघा 20 आणि 20 40 आणि 16 56% वाढ झाली पाहिजे. तेव्हा कुठं नफा तंतोतंत पहिल्यासारखा काय होईल? बरोबर होईल. म्हणून पर्याय नंबर किती बरोबर आला आपला? 4. 56.25च्या जवळपास त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही नफ्यामध्ये वाढ करणार शेकडा, तेव्हा तुमचा नफा पहिल्यासारखा त्या ठिकाणी होणार. लक्षात येते का? बघा, पहिल्या वर्षी 20% झाला म्हणजे 80 झाले. 100चे किती झाले? 80. आणि 80च्या पुन्हा 20% कमी झाला म्हणजे 16 रुपये कमी झाला. म्हणजे ते 16 हे 20, 36%ने नफा कमी झाला. आणि आता तिसरं वर्ष आपल्याला घ्यायचे म्हणजे मागच्या 36 पण निघाला पाहिजे आणि पुन्हा 20%ने वाढ झाली पाहिजे जो घटलेला होता तो. म्हणजे याचा अर्थ असा, त्या ठिकाणी जो घटत होता 20% तो आणि 36% असे 56.25%ने जेव्हा वाढ होईल तेव्हा नफा पहिल्यासारखा त्या ठिकाणी दिसेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो.